गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला आपल्या TY BCom सेमिस्टर 5 याच्यामध्ये पेपर पॅटर्न कसा असेल वगैरे ही सर्व माहिती सांगितली होती. आणि आज आपण प्रत्येक मॉड्यूलमधून प्रश्न कशा प्रकारचे असतील त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे. जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की कमीत कमी म्हणजे जवळजवळ 16 प्रश्न 16 आहे 12 प्रश्न कमीत कमी म्हणजे 12 प्रश्न म्हणजे 12 के 12 म्हणजे 12 गुणिले 4 म्हणजे 48 प्रश्न आणि 2 प्रश्न इतर युनिटमधून अशा प्रकारे तुम्हाला एकूण 50 प्रश्न आपल्या बिझनेस इकॉनॉमिक्स याच्यामध्ये असणार आहेत. या 50 प्रश्नांपैकी तुम्हाला कुठलेही 40 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1.5 मार्क असेल म्हणजे एकूण 60 मार्काचा पेपर असणार आहे. एका तासामध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं मागे की आपला सिलेबस जो आहे आतापर्यंत जे काही आपण अभ्यासलं हे सर्व डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार अभ्यासलं. म्हणजे की समजा एक मोठा प्रश्न आला की भारतीय शेतीच्या समस्या काय आहेत, भारतीय शेतीच्या समस्या काय आहेत, तर या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं, किती पॉइंट लिहावे हे पॉइंट नुसार आपण गेलो. पण आता तुमची एक्झाम ही ऑनलाईन होणार आहे. इट विल बी इन द फॉर्म ऑफ MCQ. बरोबर, MCQ पॅटर्न असणार आहे. तर मग एक प्रश्न आणि खाली 4 पर्याय. मग असा जर प्रश्न असेल मग ते कशा प्रकारचे प्रश्न असतील याचं आता आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की प्रत्येक युनिटमधून तुम्हाला 4 मॉड्यूल आहेत. मॉड्यूल 1, 2, 3, 4. प्रत्येक मॉड्यूलमधून तुम्हाला म्हणजे कमीत कमी 12 प्रश्न हे असणार आहेत. 12 ते 13 प्रश्न असणार आहेत. तर मग हे जे 12 प्रश्न असणार आहेत मग याचा अभ्यास आता हे 12 प्रश्न कुठून येणार? गायकर सर तुम्ही आम्हाला देणार का? आम्हाला कुठून शोधावे लागतील का? तर मी तुम्हाला येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये काही नोट्स आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपला म्हणा किंवा गुगल क्लासरूमला म्हणा. तुम्ही त्या व्यवस्थित वाचायच्या. इथे बघा या स्क्रीनवरती तुम्हाला जो अभ्यासक्रम दिसतोय तो अभ्यासक्रम तुम्हाला वाचून स्वतः समजून घेऊन तो म्हणजे समजून घ्यायचा आहे. कारण जे काही प्रश्न असणार आहेत इट विल बी बेस्ड ऑन द सिलेबस इटसेल्फ. मग आज आपण काय करणार आहोत की प्रत्येक युनिट वाईज प्रत्येक आता हा जो पुस्तक तुम्हाला स्क्रीनवर शेअर केलेला आहे हा स्टेट पब्लिकेशनचा आहे. तर या पुस्तकामध्ये जर प्रत्येक धड्याच्या मागे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. पण सुरुवातीला आपण एक थोडं आणखी बघूया की हे जे तुम्हाला डॉट हे कन्सेप्ट दिसते ही जी पिंक कलरचं हेडिंग आहे की या 3 हेडिंग आहेत. तर 3 हेडिंग म्हणजे प्रत्येक त्या सब टॉपिक मधून तुम्हाला जवळजवळ 4 प्रश्न इथून 4 इथून 4 इथून 4 म्हणजे 4 तरी 12 प्रश्न तुम्हाला प्रत्येक हेडिंग मधून असणार आहेत. मग आता या पहिल्या हेडिंगवर आपण जाऊया की पहिला युनिट आहे. त्या पहिल्या युनिटमध्ये पहिली हेडिंग आहे की ओव्हरव्ह्यू ऑफ न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991. मग याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे की न्यू इकॉनॉमिक पॉलिसी कधी सुरू झाली? ऑप्शन आहेत त्यापैकी उत्तर आहे बरोबर 1991. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी सुरुवात झाली तेव्हा प्राईम मिनिस्टर कोण होतं, तेव्हा फायनान्स मिनिस्टर कोण होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढे LPG पॉलिसी कधी सुरुवात झाली तर तुम्हाला 1991 हे वर्ष नेहमीच लक्षात ठेवायचं आहे. इथे तुम्हाला प्रश्न असा असेल की व्हॉट इज इन द LPG पॉलिसी L स्टँड फॉर व्हॉट. तर
You have to remember the full form of LPG. L stand for liberalization, P stand for privatization, G stand for globalization. Apart from this, you have to remember the meaning of all these three words. या तिन्ही शब्दांचा तुम्हाला इथे अर्थ माहित असायला पाहिजे. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला या पॉलिसीमध्ये तुम्हाला हे जे बेसिक प्रश्न आहेत ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याची कारणे काय, त्याचे परिणाम काय. तुम्हाला असे खाली वेगवेगळे परिणाम दिलेले जातील. त्यापैकी सांगण्यात येईल की खालीलपैकी कुठला LPG पॉलिसीचा परिणाम नाही. तर तुम्हाला A, B, C दोघांपैकी दोन्ही पण आहेत का, 3 आहेत का, 4 आहेत का, हे तुम्हाला तिकडे निवडून सांगायचं आहे. पुढे जाऊया आपण. रोल ऑफ सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. रोल ऑफ सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण म्हणतो की सामाजिक पायाभूत सुविधा ज्याला म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये. या पायाभूत सुविधा आहेत. या पायाभूत सुविधा म्हणजे काय, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, सामाजिक पायाभूत सुविधा म्हणजे काय. तर सामाजिक पायाभूत सुविधा म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल की की ज्याने ज्याने ज्या सुविधांमुळे काय होतं की कंपनीचा विकास तसंच कंपनीचा नफा आहे हा वाढला जातो, त्याला म्हणतात सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. याच्यामध्ये काय येतं बरं, यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला आहे एज्युकेशन, दुसरा आहे हेल्थ आणि तिसरा आहे फॅमिली वेलफेअर, शिक्षण. मग पहिलं आहे शिक्षण. शिक्षणामुळे काय होतं बरं, आता तुम्ही हे काय जे शिक्षण घेतात याच्यामुळे काय होतं, येथे काय आपलं काय कंपनी आहे का, काय प्रोडक्शन होतं का, काय मोबाईल बनतो का, काय लॅपटॉप बनतो का, नाही. What is the role of the education? Education is helping to the business sector, industrial sector, service sector. Like we educate the students, and what the students enhance their skills. Students increase their skills capacity and they apply their knowledge in the business. काय करतात बरं ते, त्यांना आम्ही जे नॉलेज सांगितलं दिलं ते नॉलेज ते एखाद्या बिझनेसमध्ये लावतात. त्यामुळे त्या बिझनेसला काय होतं, फायदा होतो. बरं, मग एज्युकेशनमध्ये आता तुम्हाला माहिती पाहिजे प्री प्रायमरी काय, प्रायमरी काय, हायर सेकंडरी काय, सेकंडरी काय, हायर एज्युकेशन काय, डॉक्टरेट काय, प्रोफेशनल एज्युकेशन काय. हे सर्व एज्युकेशन आहे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. की प्री प्रायमरी म्हटलं की प्रायमरी लेवलच्या खाली, मग ज्युनियर KG, सिनियर KG, नर्सरी हे त्याच्यामध्ये येईल. प्रायमरीमध्ये म्हणजे काय असेल, कुठले क्लास येतात ते आपल्याला माहिती पाहिजे. अजून मेडिकल सायन्समध्ये, मेडिकलमध्ये समजा मग तुम्हाला एखादा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एम्स. एम्स जे हॉस्पिटल असतात, ऑल इंडिया मेडिकल सर्व्हिसेस, तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ग्रामीण भागात जे PHC असतात, तर या PHCचा फुल फॉर्म काय बरं, प्रायमरी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र. मग एखादा प्रश्न असा असेल की जिल्हा लेवलला कुठलं बरं हॉस्पिटल असतं, तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा आपण आपल्या भाषेत त्याला कॉटेज हॉस्पिटल असं म्हणतो, ते आहे. आणखी आपण काय एज्युकेशन वरती काय प्रश्न असेल, एज्युकेशन वरती समजा वेदर द MBA डिग्री इज कमिंग इन प्रोफेशनल डिग्री, माहिती असायला पाहिजे आपल्याला. या एज्युकेशन मध्ये सरकारने योजना सुरू केलेल्या त्या योजनांचा पण अभ्यास पाहिजे आपण. जसं की सर्व शिक्षा अभियान कुठल्या वर्षी सुरुवात झालं, वर्ष 2000-2001. ठीक आहे. नंतर RTE राईट टू एज्युकेशन वर्ष 2009-10 माहिती पाहिजे आपल्याला. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, आणखी नवोदय विद्यालय, हे जे आहे सर्व शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. फॅमिली वेलफेअर, कुटुंब कल्याणासाठी सरकारने राबवलेल्या योजना काय ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. दुसरं बघूया आता की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अँड पॉलिसी मेजर. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे चिरंतन विकास. चिरंतन विकास, विकास डेव्हलपमेंट कसा असावा,
It should not be limited to only like a for 1 year, for 5 years or 10 years. It should be continuous, सस्टेनेबल, खूप वर्षापर्यंत टिकणारा सस्टेनेबल डेव्हलपमेंट विकास झाला पाहिजे. मग या सस्टेनेबल डेव्हलपची व्याख्या असेल, जे गोल्स आहेत, जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, मग रिमूव्हल ऑफ पॉवर्टी, रिमूव्हल ऑफ हंगर, एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, हे जे गोल आहेत, जे ध्येय आहेत, जवळजवळ 20 ध्येय आहेत, ते ध्येय आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ही संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट याच्यामध्ये अजून आहे की मेक इन इंडिया म्हणजे काय, भारतामध्येच बनवा. एखादा समजा सॅमसंगचा मोबाईल आहे, काही वर्षांपूर्वी सॅमसंगचा मोबाईल, सॅमसंग इज नॉट अ इंडियन कंपनी, इट्स अ साऊथ कोरियन कंपनी. सॅमसंगचा हा मोबाईल सुरुवातीला काय करायला लागायचा आपल्याला, साऊथ कोरियाकडनं इम्पोर्ट करायला लागायचं, आयात करायला लागायचं. पण आता काय बरं, आता आपल्याला काय करावं लागतं, मेक इन इंडिया अंतर्गत हे जे सॅमसंगचे मोबाईल आहेत हे भारतामध्येच बनवले जातात. त्यामुळे त्याला म्हणतात मेक इन इंडिया, भारतामध्येच बनवा. तुम्हाला काय वस्तू विकायची आहे, भारतामध्येच विका, भारतामध्येच बनवा, त्याला म्हणतात मेक इन इंडिया. दुसरा आहे इन्व्हेस्ट इन इंडिया. भारतामध्ये काय करा बरं, टू इन्व्हेस्ट इन इंडिया. लाईक वी हॅव द गव्हर्नमेंट, what is the role of the government? Government is thinking about to attract the foreign companies in India. बाहेरच्या कंपन्यांना भारतामध्ये आकर्षित करणे हा भारत सरकारचा उद्देश आहे. त्याचाच अंतर्गत एक योजना बनवली गेली, ज्याचं नाव दिलं इन्व्हेस्ट इन इंडिया. तर इन्व्हेस्ट इन इंडिया म्हणजे काय, त्याचे फायदे काय, तोटे काय, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग प्रोग्राम, कौशल्य विकास. मग कौशल्य विकास म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या ITI आहेत, IIT आहेत, IIM आहेत, हे काय करतात बरं, समजा आता आपण एक समजा गवंडी म्हणतो, आपल्या गावामध्ये आपल्या पाड्यामध्ये गवंडी असतो, तो गवंडी शिकलेला आहे का, कुठे शिकलेला, शिकून आलाय का कुठून, नाहीये. तो त्याचे पिढीजात जो व्यवसाय आहे तो करतो. समजा एखादा न्हावी आहे, केस कापण्याचा किंवा काम करतो, एखादी लेडी आहे ती ब्युटी पार्लरचं काम करते, म्हणजे घरातल्या घरात शिकलेली आहे ती आधीच असंच. पण आता सध्या भारतामध्ये कसली गरज आहे बरं, द लर्न प्रोफेशनल. म्हणजे न्हावी पण असा लोकल न्हावी नको, त्याला आपण जेव्हा बघा, आपण ब्युटी पार्लरला जरी गेलो, तिचं क्वालिफिकेशन काय बाबा, ती चांगली कुठून शिकून आली का, ब्युटी पार्लरचा कोर्स केला का तिने कुठे, केस कापण्याचा कोर्स केलाय का कुठे. अजून आपण गवंडी वगैरे बघतो घरासाठी, घर बांधायला, तर तो पण ITI मधून शिकून आलाय का तो, तरच आपण तो आपल्या इथे घेतो. कारण उद्या याने घर बांधलंय, कधी कोसळल्याची गॅरंटी नसते. म्हणून स्किल डेव्हलपमेंट म्हणजे भारतामध्ये काय झालंय, नाव वी से दॅट आफ्टर नाव यू आर इन TY BCom, आफ्टर पासिंग युअर TY BCom, नाव टेल मी वेदर यू विल गॉट द जॉब इन द मार्केट, what type of skills you have attained, what type of knowledge you have attained. Say for only you have got the certificate in form of the paper, एक सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाईल TY BCom, TY BCom तुम्ही पास झालेला आहात 80% मार्कांनी, त्याच्यावर कुठे नोकरी मिळण्यासाठी पात्र किंवा नोकरी दिली असं कुठे आहे का शेरा उल्लेख, तुम्ही काय नॉलेज अटेंड केलं, प्रॅक्टिकल काय शिकलात, असं काय कुठे उल्लेख आहे का, नो. इंडियन एज्युकेशन सिस्टम इज ओनली ऑन द बेसिस ऑफ युअर व्हॉट माइंड, तुमची लक्षात ठेवण्याची क्षमता किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जसं आपण म्हणतो की आपल्या TYच्या क्लासमध्ये बरेच मुलं मुली असे आहेत की ते अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत, एकदा वाचलं ना त्यांच्या खूप लगेच लक्षात राहतं आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात, 80%, 90% असे मार्क असतात त्यांना. काही मुलं ॲव्हरेज असतात, 40, 45, 50, 55 पर्यंत आपली मजल मारतात, पण त्यांच्याकडे एक्स्ट्रा काहीतरी असतं करिक्युलम. त्यांना काही कविता करता येते, त्यांना भाषण देता येतं, त्यांना रांगोळी काढता येते, त्यांना खो खो खेळता येतं,
ही अशी जी एक्स्ट्रा टॅलेंटेड मुलं असतात इन मार्केट, त्यांना जास्त डिमांड असते. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे मला सांगायचं हे आहे की स्किल डेव्हलपमेंट, द गव्हर्नमेंट्स इंटेन्शन इज टू इन्क्रीज द स्किल्स ऑफ द स्टुडंट्स. तो याच्या ज्या काही योजना आहेत त्याचा आपल्याला इथे आपण अभ्यास करत आहोत. नेक्स्ट आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट पॉलिसी मेजर्स इन इंडिया, FIPB. आता इथे FIPB आहे ना, फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड. हा FIPB ची स्थापना कधी झाली, आणखी त्याचा हेतू काय, हे आपल्याला माहिती पाहिजे. काय हेतू आहे बरं, काय नाव आहे त्याचं बरं, फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड. कशासाठी स्थापन केलंय बरं, फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन, परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी जे मंडळ स्थापन केलं त्याला म्हणतात FIPB. ठीक आहे. पुढे जाऊया, FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. FDI चा फुल फॉर्म माहित पाहिजे. कुठल्या क्षेत्रामध्ये 100% FDI आहे ते माहिती पाहिजे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं बरं, समजा आपलं कॉलेज आहे, आपलं कॉलेज हे आता समजा सरकारचं कॉलेज आहे, उद्या एक फॉरेनची कंपनी आहे समजा, फॉरेनची कंपनी आली आणि तिने आपलं कॉलेज घेतलं, विकत घेतलं. आपल्या कॉलेजचे समजा 100% शेअर आहेत, त्यापैकी 70% शेअर त्या कंपनीने विकत घेतले, तर आपलं कॉलेज काय होईल, इट विल प्रायव्हेटाइज. तर ही जी प्रक्रिया असते याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम फॉरेन इन्व्हेस्टमेंट वरती वी हॅव द FIPB बोर्ड. नेक्स्ट वी हॅव द, as I told you, FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला आता जे उदाहरण दिलं कॉलेजचं, की बाहेरची कंपनी जेव्हा आपला कॉलेज विकत घेईल त्याला म्हणतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. कदाचित ते आपलं कॉलेज पूर्ण 100% शेअर घेईल किंवा 70% पण शेअर घेईल. जर त्याने 49% शेअर घेतले तर त्या कंपनीचा आपल्या कॉलेजवरती काही अधिकार राहणार नाही. ठीक आहे. पुढे जाऊया, MNC, मल्टीनेशनल कॉर्पोरेशन्स किंवा मल्टीनेशनल कंपनी असं म्हणतो तुला आपण. की MNC मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की व्हॉट डू यू मीन बाय MNC. MNC is the company whose headquarter is in one country and its branches in are the different countries. म्हणजे समजा आपली गोदरेज कंपनी आहे, गोदरेज कंपनीचं हेडक्वार्टर इंडियामध्ये आहे, पण याच्या काही ब्रांचेस, याचे काही प्लांट समजा बाहेर देशामध्ये पण काही आहेत, अमेरिकामध्ये आहे, इंग्लंडमध्ये आहे, तर then the Godrej company is called as the MNC. त्याचा रोल काय हे देखील आपल्याला इथे अभ्यास होणार आहे. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना, समजलं का? Okay. Now the next second module we are going to discuss and then we will stop. What is in the second module? The name of the second module is agriculture during post reform period. आता post reform period म्हणजे काय, रिफॉर्म्स पिरियड कुठलं वर्ष आठवतं तुम्हाला? रिफॉर्म्स पिरियड मीन्स द रिफॉर्म्स 1991 नंतरचा जो काळ आहे त्याला म्हणतात पोस्ट रिफॉर्म पिरियड. 1991 मध्ये आपण LPG पॉलिसीचा स्वीकार केला, तर या LPG पॉलिसी नंतर जे पण काही बदल झाले इट इज कमिंग अंडर द पोस्ट रिफॉर्म्स पिरियड. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की इथे काय आहे बरं, इथे पण पुन्हा 3 डॉट आहेत, 1 2 3. प्रत्येक डॉट मधून तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. काय बरं, पहिलं नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसी 2000. पहिलाच प्रश्न हा की व्हेन द नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसी स्टार्टेड इन इंडिया. त्याचं उत्तर आहे इयर 2000. मग याची वैशिष्ट्ये काय, ऑब्जेक्टिव्ह, फीचर्स, इम्प्लिकेशन हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. लाईक से फॉर एक्झाम्पल आय एम गिविंग यू द एक्झाम्पल लाईक to increase the agriculture production is the intention of dash policy.
तर नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसी हा त्याचा आन्सर असेल. पुढे जाऊया आपण. ॲग्रिकल्चर प्राइसिंग अँड ॲग्रिकल्चर फायनान्स. दोन कन्सेप्ट वेगळे आहेत. ॲग्रिकल्चर प्राइसिंग, प्राइसिंग म्हणजे काय? आपल्या शेतामध्ये समजा टोमॅटो पिकवला जातो, टोमॅटोची किंमत, टोमॅटोची किंमत किती असेल, काय असेल, किती असायला पाहिजे, याचा जो अभ्यास कुठे होतो? इट इज इन द ॲग्रिकल्चर प्राइसिंग. मग या ठिकाणी नाफेड असेल, या ठिकाणी FCI असेल. FCI माहिती आहे का तुम्हाला? FCI स्टँड फॉर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. FCI चा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, फिलअप मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर ॲग्रिकल्चर प्राइसिंग म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक वस्तूची, प्रत्येक शेतमालाची किंमत ठरवली जाते का, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण असतं, तर हे सर्व आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. दुसरं आहे की ॲग्रिकल्चर फायनान्स, शेतीला पैसा कोण पुरवतं बरं? हु इज प्रोव्हाइडिंग द फायनान्स टू ॲग्रिकल्चर? मग इथे दोन सोर्स आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये. इन्स्टिट्यूशनल, नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्स. इन्स्टिट्यूशनल याच्यामध्ये बँका, कोऑपरेटिव्ह, कमर्शियल, आणखी नाबार्ड, लँड डेव्हलपमेंट बँक, लोकल डेव्हलपमेंट बँक, ज्या काही बँका आपल्या ज्या म्हणजे ज्याच्यावर RBIचं कंट्रोल आहे, अशा सर्व संस्था, संघटना या सर्व इन्स्टिट्यूशनल फायनान्समध्ये येतात. अँड नॉन इन्स्टिट्यूशनल फायनान्स मी तुम्हाला मागेच लेक्चरमध्ये सांगितलं की इथे मग तुमचा जमीनदार असेल, लँडलॉर्ड्स, आणखी चिट फंड्स, या सर्व काय असतात? दे आर ऑल्सो प्रोव्हाइडिंग द फायनान्स. गावामध्ये जे काही समजा ब्रोकर असतात, दलाल असतील, आणखी सावकार असतात, जमीनदार असतात, हे काय असतात? हे दीज आर ऑल्सो द सोर्स ऑफ ॲग्रिकल्चर फायनान्स. पुढे की ॲग्रिकल्चर मार्केटिंग डेव्हलपमेंट. काय बरं मार्केटिंग डेव्हलपमेंट? शेतातून टोमॅटो काढला, पण टोमॅटोचं ग्रेडिंग होणं गरजेचं आहे. मोठा टोमॅटो, एकदम लाल टोमॅटो आहे, तो सेपरेट, त्याचा भाव वेगळा पाहिजे. मीडियम टोमॅटो आहे, थोडा कलर डाऊन आहे, त्याचा भाव वेगळा पाहिजे. छोटा टोमॅटो तो बाजूला ठेवला पाहिजे. हे जे ग्रेडिंग असतं, तर हे ग्रेडिंग हे आवश्यक आहे. आणि याचं मार्केटिंग, मार्केटिंग म्हणजे काय? द आफ्टर प्रोडक्शन व्हॉट एव्हर प्रोसेस इज देअर अप टू द मार्केट इज कॉल्ड ॲज मार्केटिंग. हा टोमॅटो बाजारापर्यंत जाण्यापर्यंत जी पण काही प्रक्रिया असते, इट इज अ पार्ट ऑफ मार्केटिंग. मग याच्यामध्ये तुमचा ट्रान्सपोर्ट असेल, आणखी तुमचं अवेअरनेस असेल, हे सर्व याच्यामध्ये येतं. नेक्स्ट इथं मार्केट इन्फॉर्मेशन. आपल्याला किती माहिती बरं मार्केटमध्ये? टोमॅटो किती रुपये किलो आहे, किती असायला पाहिजे, याची पूर्ण माहिती आपल्याला असायला पाहिजे. मार्केटिंग ट्रेनिंग, मार्केटिंगची ट्रेनिंग पण आवश्यक आहे. नंतर आहे इनेबलिंग एन्व्हायरमेंट, म्हणजे ते जे एन्व्हायरमेंट आहे, किंवा ते जे आपण म्हणतो की आपल्याला म्हणता येईल की ती जी परिस्थिती आहे, एन्व्हायरमेंट म्हणजे परिस्थिती, तर त्या परिस्थितीमध्ये आपण आपलं प्रोडक्ट कसं विकावं, कशा प्रकारे विकावं, कोणाला विकावं, कुठे जाऊन विकावं, हे सर्व एन्व्हायरमेंट आहे. याचा देखील अभ्यास आपल्याला इथे आपण करत असतो. तर अशा प्रकारे सेकंड मॉड्यूल इज एंटायरली डेल्ट विथ द ॲग्रिकल्चर सेक्टर. मग याच्यामध्ये NAP असेल, नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसी आहे, ॲग्रिकल्चर प्राइसिंग, फायनान्स, मार्केटिंग डेव्हलपमेंट, या सर्व कन्सेप्ट इथे येतात. म्हणजे सेकंड मॉड्यूलमधून पण तुम्हाला जवळजवळ 12 ते 13 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे MCQ कसे असतील, काय असतील, मी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या गुगल क्लासरूममध्ये तुम्हाला या ज्या नोट्स आहेत ते मी शेअर करणार आहेत. तुम्हाला जरी कुठून मिळाल्या तरी पण मला सांगा, बरोबर आहेत का नाही मी ते तुम्हाला मी सांगून देईन. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, आपल्या TY BCom बिझनेस इकॉनॉमिक्स सेमिस्टर 5 मध्ये एकूण 60 मार्काची परीक्षा असेल, 50 प्रश्न असतील, 50 प्रश्न असतील 50 प्रश्न असतील आणि
50 प्रश्न असलेले 50 पैकी तुम्हाला कुठलेही 40 सोडवायचे आहेत एका तासामध्ये. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? समजलं का सगळ्यांना? इथपर्यंत काही डाऊट असेल विचारा, नाहीतर आपण थांबू इकडे. तुम्हाला काही डाऊट? ठीक आहे, प्रेझेंटी घेतो. आकांक्षा यावलकर, अमिषा माची, चेतना माची, करिश्मा ठाकूर, उन्नती शहा. जे पण कोणी इतर विद्यार्थी आहे, कृपया सगळ्यांना सांगत जा, लेक्चर अटेंड करत जा. उद्या जर विद्यापीठाने काही रेकॉर्ड मागवला, कॉलेजने काही रेकॉर्ड मागवला, तर जर तुमची हजेरी कमी असेल तर मला काही करता येणार नाही. तुम्ही सर्वस्वी, तुम्ही जबाबदार असाल त्या गोष्टीत. जर लेक्चर अटेंड करायला जमत नसेल तर आपल्या जे पण मी तुम्हाला लिंक पाठवतो ते लिंकवर जाऊन तुम्ही तो लेक्चर ऐकायचा आहे. किंवा आपल्या गुगल क्लासरूमला जाऊन तिकडे पण तुम्ही लेक्चर जे पण आतापर्यंत दिलेलं आहे ते बघू शकतात, ऐकू शकतात, जेणेकरून माझ्याकडे तुमचा काहीतरी रेकॉर्ड येईल. कारण मी बघतो बरेच दिवस झाले की मुलं, जवळजवळ एवढेच मुलं असतात प्रत्येक लेक्चरला. असं होता कामा नये पुढे. तुमची परीक्षेला पण आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत. सर्वांनी पटापट अभ्यासाला सुरुवात करायची आहे. जे पण डहाणूच्या जवळपास राहतात त्यांनी कॉलेजला जा, वाटलंच तिकडनं तुम्ही हे करा, तिकडनं तुम्ही पुस्तकं घ्या. पुस्तकं पण आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत इंग्लिश मराठीमध्ये. ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न नाहीये का? ठीक आहे, थांबूया इकडे आपण. थँक्यू ऑल ऑफ यू.